आज आपण बनवतोय कोणतीही तयारी न करता झटपट होणारे डोसे. ना डाळ भिजवायची आहे, ना तांदूळ आपल्याला भिजवायचे, तरीसुद्धा अगदी कमी वेळेत हे डोसे बनवून तयार होतात. त्यासोबतच मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली जी डोश्यासोबत खाल्ली जाते. तर लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तुम्ही म्हणाल तर हे डोसे कशापासून बनवलेत? तर हे डोसे आपण बनवलेले आहेत रव्यापासून. बऱ्याच वेळेस असं होतं, की आपण डाळ आणि तांदूळ भिजवायचं राहून जातं आणि डोसे तर खायचे असतात. त्यावेळेस तुम्ही असे हे रव्यापासून झटपट होणारे क्रिस्पी किंवा मऊसुद्धा डोसे बनवू शकता. दोन्ही प्रकारचे आपण हे डोसे बनवणार आहोत. त्यासोबतच चटणीसुद्धा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. त्यामुळे तुम्ही ना रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पण तुम्ही पाहणार आहे. तर चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे रवा लागणार आहे. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. जो चिरोटे रवा असतो ना 0 साईजचा तो. तुमच्याकडे मोठा असेल तो वापरला तरी चालेल. आपण नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर या वाटीने 2 वाटी मी बारीक रवा घेतला आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी दही टाकून घेऊया. तर इथे मी 2 वाटी एवढा रवा घेतला आहे आणि त्याला 1 वाटी दही वापरले. तुम्ही फक्त 1 वाटी रवा घेतला तर पाऊण वाटी दही टाकायचे त्यामध्ये. आता आपण हे दही आणि हे रवा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. तर अगोदर आपण रवा आणि दही मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर इथे मी 1 वाटी पाणी टाकून घेते. अगदी बरोबर हे पाणी होतं. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि असंच हे झाकून ठेवायचं आपल्याला 5 मिनिटांसाठी. म्हणजे रवा चांगला भिजला जाईल आणि आपल्याला डोश्यासाठी जे पीठ आहे ते मस्त असं एकदम बारीक डोश्याच्या पिठासारखं तयार होणार आहे. तर हे पहा, असं हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे. मोठा रवा वापरला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित डोसे बनतात. आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे रवा, दही आणि पाणी मिक्स करून ह्याच्यावर आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिट हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया नारळाची. तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे, त्याचा किस वापरला आहे. तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल. 4 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. तर अगदी साधी सिंपल मी इथे सुक्या नारळाची चटणी बनवून घेतली आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये उडीद डाळ आणि चणा डाळ भाजून तीसुद्धा टाकू शकता. टोमॅटो वगैरे तशीसुद्धा चटणी खूप छान होते. तर सुक्या नारळाचा किस टाकून घेतला आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर टाकूया. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर मी इथे चटणी ही वाटून घेतली आहे. एका वाटीमध्ये ही चटणी सर्व काढून घेऊया. आता मस्त गरमागरम तडका देऊया. तर इथे थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता आणि 1 सुकी लाल मिरची तोडून टाकली आणि हा गरमागरम तडका याच्यावरती टाकून घेऊया. एकदम मस्त टेस्टी एकदम ही चटणी बनते. एकदम बनवायला साधी सिंपल आहे, पण खायला एकदम भन्नाट लागते इडलीसोबत किंवा डोश्यासोबत. तर हे पहा, झटपट आपली इथे नारळाची चटणी बनून तयार आहे. आता लगेच आपण डोश्याची तयारी करूया. चटणी तर आपली तयार झाली आहे. तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा रवा टाकून घेऊया. सर्वच एकदम मिक्सरमध्ये फिरवता येणार नाही, त्यामुळे थोडं-थोडं हे मिश्रण टाकूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आता वाटून घेऊया. तर थोडंसं हे रवा टेक्स्चर ठेवायचे म्हणजे डोसे खूप छान होतात. तर हे सर्व मिश्रण मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतले आणि मोठ्या बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकून घेऊया डोश्याचं पीठ. तर हे पहा, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं-थोडंच पाणी टाकायचं. कारण रवा, दही आणि पाणी हे मिक्स करून ठेवलेलं आपण अगोदर, त्यामुळे रवा भिजलेला आहे. लागलंच तर आपण नंतर पुढे पाणी टाकून घेणार आहोत. तर राहिलेलंसुद्धा सर्व मी इथे रव्याचं मिश्रण पाणी टाकून बारीक करून घेतले. आणि अगदी हे डोश्याच्या पिठासारखंच व्यवस्थित पीठ बनलं जातं. असं नाही की रव्याचं आहे तर हे डोसे कसे होतील किंवा मिश्रण कसं बनेल. तर मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर पाहू शकतात मी ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून परत वरून हे पाणी टाकून मिक्स केले. तर हे मिश्रण खूप घट्ट वाटते. तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि परत एकदा मिक्स करूया. तर आपल्याला आपण जसं ना डोसे बनवतो त्याचं पीठ कसं असतं तसंच याची थिकनेस ठेवायची. खूप घट्ट नको किंवा खूप पातळही नको. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे डोश्याचं पीठ भिजवून घेतले तरीसुद्धा आणखीन थोडं घट्ट वाटते, त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले. तर हे पहा, अशा पद्धतीने आपले ते मिश्रण तयार झाले. तर परफेक्ट आपलं मिश्रण कसं तयार आहे. तर हे पहा, चमच्यावरती ना अशी एक थिकनेस येते, लेयर येते, तेव्हा समजून जायचं की परफेक्ट आपलं इथे पीठ बनवून तयार आहे.
आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 1 चमचा मी इथे इनो टाकून घेतला आहे. खाण्याचा सोडा पाव चमचा टाकला तरीसुद्धा चालेल. त्याच्यावरती 1 चमचा पाणी टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण लगेचच डोसे बनवायला घेऊया. तर व्यवस्थित हे मिक्स करायचे. तर आपल्या इथे रव्याचं मिश्रण बनवून तयार आहे डोसे बनवण्यासाठी. तर वाटतसुद्धा नाही आहे की आपण हे रव्यापासून मिश्रण बनवून घेतले. तर अगदी डोशाच्या पिठासारखंच हे मिश्रण तयार झालेलं आहे. पॅन गरम करून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं तेल लावून पुसून घेऊया टिश्यूने आणि थोडंसं पाणी शिंपडून स्वच्छ रुमालाने हा पॅन पुसून घेऊया. आता आपण डोसा बनवूया. 1 पळी मिश्रण घ्यायचे आणि पॅनवरती सोडून हळूच चमच्याने हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हवं तसे छोटे मोठे डोसे बनवू शकतात आणि खूप छान याला जाळी पडते. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची. तर हे पहा हलक्या हाताने हा डोसा मी पसरवून घेतला आहे. थोड्या वेळ आता हा डोसा असाच भाजून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आता डोसा भाजलेला आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊया. तुम्ही हवं तर दुसरी साईडने सुद्धा भाजू शकतात. मी ते एकाच साईडने हे डोसे भाजून घेणार आहे. तर हे पहा किती छान खरपूस असा रंग आला आहे. आपला पहिला डोसा बनवून तयार झाला आहे आणि एकदम क्रिस्पी बनतात. किंवा तुम्हाला जर मऊ डोसे बनवायचे असतील तर तसंसुद्धा बनवू शकतात. मिश्रण थोडंसं पातळ बनवायचं आणि त्याचेसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत डोसे बनतात. क्रिस्पी बनवायचे तर क्रिस्पीसुद्धा बनवू शकतात. तर आता दुसरा आणखीन एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते. तर पॅनवरती पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचं आहे म्हणजे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि डोसा व्यवस्थित क्लीन निघला जातो. तर आता दुसऱ्यांदा आपण हा डोसा बनवून घेतो आहे. तर 1 पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पसरवून घेऊया आणि हा सुद्धा डोसा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि किती छान याला जाळी पडली आहे पहा. तवा चांगला तापला असेल ना तर जाळीसुद्धा खूप छान पडते हे पहा. तर हा सुद्धा आता आपण डोसा भाजून घेऊया. तर हे पहा डोसा भाजला की आपोआप याच्या कडा अशा मोकळ्या होतात आणि खालची साईड व्यवस्थित भाजलेली आहे. आता आपण हा डोसासुद्धा काढून घेऊया. तर अगोदर साईडच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत. म्हणजे डोसा व्यवस्थित क्लीन निघला जातो आणि छान खरपूस रंग दिसतोय पहा. तर अशा पद्धतीने डोसे भाजून घ्यायचे आणि हा सुद्धा डोसा आता आपण काढून घेऊया. चांगला भाजलेला आहे. डोसे चांगले भाजू द्यायचे म्हणजे व्यवस्थित क्लीन निघतात. ते पॅनला अजिबात चिटकत नाही. तर हे पहा झटपट आपला दुसरासुद्धा डोसा तयार आहे. कोणी म्हणणारच नाही की आपण हे डोसे रव्यापासून बनवलेत. एवढे भारी हे डोसे बनवून तयार होतात. तर इथे आपण 2 डोसे बनवून घेतलेत आणि एकदम मस्त हे डोसे तयार झालेत. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व डोसे मी असेच बनवून घेणार आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर तुम्हाला केव्हाही डोसे खायची इच्छा झाली तर तुम्ही झटपट असे रव्याचे डोसे बनवू शकतात. आणि आता तुम्ही म्हणाल मऊ कसे बनवायचे किंवा क्रिस्पी कसे बनवायचे. तर मऊ डोसे बनवायचे असतील ना तर लगेच डोसा काढून घ्यायचा थोडासा भाजला की म्हणजे तो काढल्यानंतर मऊ होतो आणि क्रिस्पी भाजायचा असेल तर छान कमी गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत खूप वेळ भाजून घ्यायचा. म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे तो चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजला जातो आणि खरपूस रंग आल्यावरच काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचे आपण डोसे दाखवलेत. तर झटपट आपले इथे रव्याचे डोसे बनवून तयार आहे. सोबतच आपली नारळाची चटणी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कालसुद्धा आपण हिरव्या मटारपासून मसाला पुरी बनवलेली त्याचीसुद्धा रेसिपी शेअर केली आहे. तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. एकदम मस्त अशी मटार मसाला पुरी बनवलेली आहे. तर आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आज बनवतोय आपण नाश्त्यासाठी फक्त तांदळाच्या पिठापासून क्रिस्पी कुरकुरीत डोसे. कोणतीही तयारी करायची नाही आहे किंवा जास्त काही याच्यामध्ये साहित्यसुद्धा लागत नाही. फक्त तांदळाचं पीठ लागणार आहे आपल्याला. जे घरात पीठ असेल ना तांदळाचं भाकरीसाठी किंवा विकतचं आणलेलं तरीसुद्धा चालेल. तर लगेचच आपण हे तांदळाचे डोसे बनवून घेऊया तांदळाच्या पिठाचे आणि त्यासोबत नेहमी आपण डोश्यासोबत किंवा इडलीसोबत खायला जी चटणी बनवतो एकदम साधी सिंपल आहे ती सुद्धा चटणी करणार आहोत. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आणि हे डोसे बनवायला ना जेमतेम 10 मिनटं लागतात. लगेच हा नाश्ता बनवून तयार होतात. तर सेम अशा पद्धतीनेच
घावणेसुद्धा बनवतात, पण घावणे मऊ असतात. आपण हे डोसे बनवलेत. डोसे क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि घावणे ना एकदम मऊ लुसलुशीत असतात. तर त्याचीसुद्धा रेसिपी अगोदर आपण अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बनवतोय तांदळाच्या पिठाचे क्रिस्पी कुरकुरीत डोसे आणि चटणी. चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले. मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात अगोदर पीठ आपण मोठ्या वाटीमध्ये टाकून घेऊया. ज्या वाटीने तांदळाचे पीठ घेतलेले त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर 1 वाटी पाणी मी पूर्ण टाकून घेते आणि आता हे पीठ पाणी मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित हे मिक्स करायचे. आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे. तर एकूण किती पाणी टाकायचे ते पुढे तुम्हाला मी सांगते. तर आता ही दुसरी वाटीमधलं पाणी टाकून घेऊया. कोणतेही वाटी किंवा पेला त्याने मोजून पीठ घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज परफेक्ट येतो. तर आता मी इथे दुसरी वाटी जे पाणी घेतलेलं त्यामधलं सुद्धा थोडं थोडं करून हे पाणी संपूर्ण टाकून घेणार आहे. आणखीन हे पीठ खूप घट्ट आहे. तर 2 वाटी आतापर्यंत आपण पाणी टाकून घेतले. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण चमच्याने याची थिकनेस पाहूया. आपल्याला हे पीठ पातळ पाहिजे, घट्ट नको आहे. तर हे पीठ दाटसर वाटते हे पहा. थोडंसं दाटसर आहे तर आणखीन आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया. तर मी आता अर्धी वाटी आणखीन पाणी घेतले. हे पूर्ण टाकून घेऊया आणि परत हे सर्व चांगलं मिक्स करूया. तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला पूर्ण 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे आणि हे पीठ असं बनलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला तांदळाच्या पिठाचे डोसे बनवण्यासाठी हे पीठ बनवून घ्यायचे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करूया. सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाही, कारण आपण पाणी टाकून जेवढं हे पीठ बनणार आहे डोश्यासाठी त्या अंदाजाने याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतले लगेच डोसे बनवायला घेऊया. आता आपण पॅन गरम करून घेतला आहे. याच्यावरती थोडं तेल लावून घेऊया आणि गॅस मोठा करायचा आहे. तवा चांगला तापू द्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की जाळी चांगली पडते. याच्यामध्ये इनो, सोडा काहीही टाकण्याची गरज नाही आहे. फक्त तांदळाचे पीठ, पाणी आणि चवीनुसार मीठ टाकूनच हे डोसे अप्रतिम बनतात. तर व्यवस्थित आपण पॅनला तेल लावून घेतले आणि प्रत्येक डोसा बनवताना हे पीठ तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे. काय होतं की पाणी वरती येतं आणि पीठ तळाशी जाऊन बसतं. त्यामुळे तळापासून हे पीठ हलवून घ्यायचे व्यवस्थित आणि पेल्याने व्यवस्थित सोडता येतं. त्यामुळे पेला म्हणजे फुलपात्राने असं हे सोडून घ्यायचं. तर तवा चांगला तापलेला आहे. सगळ्यात अगोदर कडेने पीठ टाकून घ्यायचं आणि नंतर मध्यभागी हे पीठ असं टाकून घ्यायचे. तर हे पहा किती छान जाळी पडली आहे आणि मस्त असा डोसा आपला बनलेला आहे. आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती हा डोसा चांगला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. साईडनी थोडंसं तेल सोडून घ्यायचं. तर पहा किती पांढरा शुभ्र आणि जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे. तर चांगला हा भाजून घेऊया. तर काढण्याची घाई करायची नाही. छान याला ना खरपूस असा रंग येऊ द्यायचा किंवा साईडने याच्या कडा सुटतात त्यावेळेसच हा डोसा काढून घ्यायचा आहे. तर हे पहा कढया याच्या व्यवस्थित मोकळ्या झाल्यात आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपला हा डोसा बनून तयार झाला आहे. तर अलगद हाताने आता हा डोसा आपण पॅनपासून काढून घेऊया. हे पहा तुम्हाला मऊ डोसे बनवायचे असेल ना तसे सुद्धा बनतात. त्याला घावणे म्हणतात. ते पटकन बनले जातात. जास्त वेळ भाजायचे नाहीत. लगेच काढायचे म्हणजे ते मऊ होतात. तर हे पहा एकदम छान असा आपण हा डोसा भाजून घेतला आहे. आता काढून घेऊया. तर दुसरंसुद्धा अजून एक बनवून दाखवते. पॅनला परत थोडंसं तेल लावून घेऊया आणि परत तळापासून हे पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कडेने सगळ्यात अगोदर हे पीठ टाकून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे. तर अशा पद्धतीने डोसे बनवायचे. आता हा डोसासुद्धा मिडियम गॅसवरती छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आणि जेवढे तुम्ही डोसे मिडियम गॅसवरती भाजणार तेवढेच ते क्रिस्पी कुरकुरीत होणार. तर हा डोसासुद्धा छान खमंग भाजून घेऊया. पहा किती चांगली जाळी पडली आहे. आता याच्यासुद्धा चांगल्या कडा व्यवस्थित मोकळ्या होईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर हे पहा एकदम क्रिस्पी हा तर डोसा झालेला आहे. जेवढा तुम्ही चांगला भाजणार तेवढेच ते क्रिस्पी होणार. काढण्याची घाई करायची नाही. आणि जोपर्यंत असा खरपूस रंग दिसत नाही तोपर्यंत काढायचा नाही. जेव्हा असा खरपूस रंग दिसायला लागेल त्यावेळेसच हे डोसे काढून घ्यायचे. तुम्हाला दिसत असेल किती छान क्रिस्पी कुरकुरीत होतात. यापेक्षा सुद्धा आणखीन लालसर तुम्ही भाजू शकतात. क्रिस्पी कुरकुरीत बनवू शकतात. तर हे पहा 2 डोसे मी बनवून दाखवलेत. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व डोसे आपण असेच बनवून घेऊया.
तर झटपट आपले बाकीचे सुद्धा डोसे मी असेच बनवून घेणार आहे. तर याच्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात. यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. तर या मिरच्या तिखट नाही आहेत त्यामुळे 3 टाकलेत मोठ्या आणि मूठभर कोथिंबीर टाकायची आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या टाकायच्या. आता पाणी टाकून ही चटणी आपण बनवून घेऊया. तर हे पहा झटपट आपली इथे नारळाची चटणी तयार आहे, म्हणजेच खोबऱ्याची चटणी तयार आहे आणि एकदम छान अशी बारीक करून घेतली. आता याला आपण तडका देऊन घेऊया. तर टोपामध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे टाकायचे. छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि हा गरमागरम तडका या खोबऱ्याच्या चटणीमध्ये टाकून घ्यायचा. आणि तुमच्याकडे सुकी लाल मिरची असेल ती तोडून टाकली तरीसुद्धा अप्रतिम असा तडका बसतो चटणीला. तर माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी फक्त जिरे, मोहरी, कढीपत्त्याचीच फोडणी दिली आहे. आता हे मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचे. तर आपली इथे झटपट चटणीसुद्धा तयार झाली आणि मी डोसेसुद्धा बनवून घेतलेत. तर काहीही तयारी न करता अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. आपल्याला जेव्हा उशीर होतो काय बनवायचा नाश्त्यामध्ये समजत नाही, घरात तांदळाचे पीठ असेल तर असा तुम्ही नाश्ता झटपट बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात. सकाळी कमी वेळेत तयार हा नाश्ता होतो किंवा टिफिन तयार होतो. तर हे पहा चटणी आणि डोसे पटकन बनवून तयार झाले. तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर तुम्ही जर असे डोसे केव्हा बनवले नसतील तर नक्की एकदा बनवून पहा. आणि रोज-रोज पोहे, उपमा, भाजी, चपाती खाऊन सुद्धा कंटाळा येतो. असं वाटतं काहीतरी वेगळा नाश्ता हवा आहे. त्यावेळेस तुम्ही असा झटपट नाश्ता बनवू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ पाहता येतील. बाय बाय.